ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, ख्रिश्चन्स म्हणजेच कॅथलिक हे जे नाव आलेलं आहे, हे नाव प्रभू येशू ख्रिस्तापासून आलेलं आहे. आणि हे नाव धारण करण्यासाठी अनेकांना आपल्या प्राणाची आहुती देखील द्यावी लागलेली आहे. अनेक शिष्यांनी आपलं अमूल्य रक्त सांडलं. पहिल्यांदा हे जे नाव दिलेलं होतं, हे नाव शिष्यांनी एक दुसऱ्याने दिलं नाही, तर ख्रिश्चन्स हे नाव लोकांनी दिलं. लोकांनी का दिलं? कारण लोकांनी काहीतरी शिष्यामध्ये एक आमूलाग्र बदल पाहिला. अँटिओक येथे हे शिष्य एकत्र जमलेले होते. म्हणजेच संत स्टेफनाच्या मृत्यूनंतर, त्याला ठार मारल्यानंतर, त्याचा रक्तपात केल्यानंतर अनेक लोकांमध्ये भीतीचं वातावरण होतं आणि शिष्यामध्ये देखील भीतीचं वातावरण होतं. तरी सुद्धा प्रभू येशूचे शिष्य प्रभू येशूच्या नावाने एकत्र राहत होते, एकत्र सहभोजन करत होते, प्रार्थना करत होते आणि जे काही होते ते एकमेकांना देऊन एकमेकांना मदत करत होते. त्यांची ती लाईफस्टाईल पाहून आणि त्यांचं ते जीवन पाहून खरोखरच अँटिओक येथील लोकांना त्यांचा विश्वास वाढला. आणि म्हणून हेच खरेखुरे प्रभू येशूचे शिष्य आहेत. प्रभू येशूचा आत्मा यांच्यावरती आहे आणि म्हणूनच ते त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून चालत आहे. हे जे दृश्य त्यांच्या डोळ्यासमोर दिसलं, त्यामुळे त्यांना एक नाव दिलं, ते म्हणजे ख्रिश्चन्स, म्हणजेच कॅथलिक, म्हणजेच क्राइस्ट पासून आलेले नाव, म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताच्या मार्गावरती मार्गक्रमण करणारे त्याचे शिष्य म्हणजेच ख्रिश्चन हे नाव सर्वप्रथम अँटिओक या शहरामध्ये लोकांनी शिष्यांना दिलेलं होतं. कारण त्यांनी तो ख्रिस्त आपल्या कृत्याद्वारे, आपल्या वागण्याद्वारे, बोलण्याद्वारे आणि आपल्या सेवेद्वारे इतरांना दिलेला होता. आजच्या शुभवर्तमानात देखील प्रभू येशू ख्रिस्त तेच सांगत आहे यहुदी लोकांना व शास्त्री व पुरुषांना, माझे शिष्य माझी वाणी ऐकतात. ते माझ्या मेंढपाळातले कळप आहेत, कळपातले मेंढरे आहात आणि ते मेंढरे असल्या कारणाने ते माझी वाणी बरोबर ऐकत असतात आणि मी त्यांना नावाने ओळखतो आणि त्यांचा मी नेहमी सांभाळ करतो. आज अनेक दुःख आले, संकट आली, तरी सुद्धा प्रभू येशूचे शिष्य घाबरून गेले नाही. कारण पवित्र आत्मा आणि पवित्र आत्म्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या समवेत होता, त्यांच्या बरोबर राहून कार्य करत होता. आणि म्हणूनच एक मेंढपाळ ज्याप्रमाणे आपल्या मेंढराची काळजी घेत असतो, ज्याप्रमाणे आपल्या प्रत्येक मेंढराची वाणी तो ओळखतो, त्याप्रमाणे आपल्या प्रत्येक शिष्यांसाठी प्रभू येशू ख्रिस्त जणू काही एक ढाल बनून, भिंत बनून त्यांच्या समवेत होता, त्यांच्या बरोबरीने होता. आणि केवळ 12 शिष्याच्या साहाय्याने प्रभू येशू ख्रिस्ताच्या आत्म्याद्वारे आज संपूर्ण जगभर ख्रिश्चॅनिटी म्हणजेच प्रभू येशूने आपला संदेश पसरविला आहे. खरोखरच पवित्र आत्म्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याद्वारे आज शिष्यांनी प्रभू येशूचा शुभ संदेश सर्वत्र पसरवला. आपण देखील प्रभू येशूचे निवडलेले शिष्य आहोत. आपण देखील प्रभू येशूच्या नावाने सेवा करत आहोत, कार्य करत आहोत. प्रभू येशूच्या आत्म्याने प्रेरित होऊन आपल्या हातून देखील चांगले कार्य घडावे व प्रभू येशू ख्रिस्त जो उत्तम मेंढपाळ आहे, त्याच्या कळपात राहून आपण नेहमी त्यांच्या बरोबरीने चालावे, म्हणून आपण विशेष कृपा व शक्ती मागूया. आमेन.